तर भारतात आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। तर भारताकडून पाकिस्तानच्या ड्रोनचा खात्मा केला जातोय। सध्या भारतातील अनेक भागांमध्ये धास्तीचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, दहशत पसरलेली आहे आणि पाकिस्तानचं नाव हे देशाच्या नकाशावरून गायब झालं पाहिजे अशा तीव्र प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक सुद्धा देत आहेत। सध्या देशामध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जे देशभरामध्ये जे आहे ते आता अलर्ट मोड करण्यात आलेलं आहे। प्रशासन देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आता सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमकी चाललंय काय हा प्रश्न जो आहे तो आता सर्वांना उपस्थित झालेला आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणच्या नागरिकांना नेमकी वाटतंय काय हा प्रश्न आपल्यासमोर आहे। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सरकारकडून आता सिंदूर ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? काल म्हणजे मागे झालेल्या पहलगाम येथील हल्ल्यामध्ये आमचे नागरिक निष्पाप नागरिक मारले गेले, याच्याबद्दल आम्हाला सर्वात मोठं दुःख आहे। आणि त्यानंतर भारताने जी कारवाई केली आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये भारताकडून अजून खूप साऱ्या अपेक्षा आहेत। आमची तर इच्छा आहे की जिथे जिथे अतिरेकी वाढतात, जिथे जिथे अतिरेक्याने अड्डे आहेत, ते भारताने सर्व नष्ट करून टाकावेत। तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? छत्रपती संभाजीनगर देखील अलर्ट मोडवरती आहे आणि त्यामुळे प्रशासन सज्ज आहे। एकंदरीत सर्वसामान्य नागरिक म्हणून नेमकी तुमची प्रतिक्रिया काय आहे? पहिले तर मला असं वाटतं की पहलगावमध्ये हल्ला व्हायला नव्हतं पाहिजे आणि ते जातीचे विचारून मारलं, ते व्हायला नव्हतं पाहिजे समजा, असं मला असं वाटतं। पाकिस्तानचं नामोनिशान जे आहे ते थेट नकाशावरून संपलं पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांकडून येत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।